आपल्याला थोडंसं आज बोलण्याचं प्रयोजन म्हणजे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आपल्याला माहीत असेल की आवाहन केलेलं आहे की भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अपघात होऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिकांचा हा मृत्यू होत असतो. आणि लेटर कुठे आपलं आणि या संदर्भामध्ये सर्व घटकांना फेटॅलिटी कमी करण्याकरता 10% कमी करण्याचं त्यांनी आपल्याला टार्गेट दिलेलं आहे. या संदर्भामध्ये माननीय पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते साहेब हे देखील गेल्या 3 महिन्यापासून रेग्युलर आढावा घेत आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणच्या आयुक्तालय असो ते किंवा डिस्ट्रिक्टचे ब्लॅक स्पॉटची पडताळणी असेल, वेगवेगळ्या डिपार्टमेंटची आपलं कोऑर्डिनेशन असेल, या बाबतीमध्ये आपलं संयुक्तिक नियोजन मोठ्या प्रमाणावरती चालू आहे, जेणेकरून जे मृत्युमुखी पडणारे जे लोक आहेत त्यांचा जीव वाचेल. त्याच्याकरता ज्या ज्या काही सुधारणा करणं प्रशासनाला आवश्यकता आहेत त्या पद्धतीने आपण करत आहोत. या संदर्भामध्ये आपण ज्यावेळी आपल्या जिल्ह्याचा विचार करतो आणि त्याचबरोबर आयुक्तालयामध्ये शहराचा विचार करतो तर त्या संदर्भामध्ये काल म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटला म्हणजे त्याच्यामध्ये महानगरपालिका असेल, कलेक्टर ऑफिस असेल, PWD असेल, त्याचबरोबर वर्ल्ड बँक असेल, GBPR MGPची कामं चालू असतील, सगळ्या डिपार्टमेंटला ज्या ज्या काही गोष्टीची सुधारणा करायची असेल म्हणजे ते प्रत्येक बाबतीमध्ये असेल, म्हणजे रस्त्यावरचे खड्डे असतील, ट्रॅफिकचे सिग्नल असतील, नो हॉकर झोन असतील, पार्किंगची व्यवस्था असेल, त्याचबरोबर आपल्याकडे रिक्षाचे स्टँड असतील, या सगळ्या बाबतीमध्ये सविस्तर पत्रव्यवहार म्हणजे आमच्या ACP DCP आणि माया लेवलवरती देखील केलेलं आहे. त्याचबरोबर DPDC फंडमध्ये देखील या संदर्भामध्ये आपल्याला 1% रक्कम जी आहे ही ट्रॅफिक मॅनेजमेंटकरती रिझर्व्ह केलेली आहे. त्या अनुषंगाने देखील आम्ही मोठ्या प्रमाणावरती आयुक्तालयाचे जे प्रस्ताव आहेत हे माननीय कलेक्टर महोदय यांना आपण पाठवलेले आहेत, ज्याच्यामुळे आम्हाला वेगवेगळी जी साधनसामुग्री आहे ती प्राप्त होऊन आपण मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये या बाबतीमध्ये चांगली कारवाई करू शकतो. आपल्याला बघितलं असेल की गेल्या वर्षभरामध्ये आपण चांगल्या प्रकारे म्हणजे रिक्षाचा ड्राईव्ह असू दे किंवा ड्रंक ड्राईव्ह असू दे किंवा टू व्हीलर्सचं ट्रिपल सीटचे ड्राईव्ह असू देत किंवा वन वेच्या साईडनी अपोजिट साईडनी लोक येणार असतील, या बाबतीमध्ये पण वेगवेगळे ड्राईव्ह घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती आपल्या कारवाई झालेल्या आहेत, देखील दंड पण दाखल झालेले आहेत. परंतु ते देखील म्हणजे ट्रॅफिकच्या डिसिप्लिनमध्ये काही सुधारणा होत नाही आहेत. तर या अनुषंगाने काल आमची एक काही बैठक पण झालेली होती झिरो फॅटॅलिटी प्रोग्रामच्या अनुषंगाने आणि यामध्ये सर्व विभागाचे जे कलेक्टर ऑफिस, महानगरपालिका, PWD, वर्ल्ड बँक, MJP, ट्रॅफिक डिपार्टमेंट, पोलीस विभागाचे आमचे सगळे अधिकारी या सर्वांची संयुक्तिक मिटिंग झाली आणि जवळपास काल 3 तास आमची सविस्तर या बाबतीमध्ये ज्या ज्या काही कारवाई आपल्याला सर्व डिपार्टमेंटला करायच्या आहेत त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा देखील झाली. याच्यामध्ये काही आकडेवारी आता माझ्याबरोबर ती आपले कठाळे साहेब आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील, जेणेकरून आपल्याला ॲक्सिडेंटचं प्रमाण आपल्याकडे कसं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल या बाबतीमध्ये आकडेवारी थोडक्यात सांगतील. नमस्कार. आपल्याकडे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मागील वर्षीची वाहन अपघातात मृत्यू पडलेली संख्याचं मी सांगतो आहे. ह्याच्यामध्ये 2025 जानेवारी ते डिसेंबर 2025 ह्या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये 701 मृत्यू झालेले आहेत आणि ही 24च्या कंपॅरिझनमध्ये 8% वाढ त्यात झालेली होती. आता ही ह्या वर्षीचं आकडेवारी आहे आणि ह्याच्यामध्ये आता साहेबांनी जो विषय घेतलेला आहे त्याच्यामध्ये टू व्हीलरचं प्रमाण हे 60% आहे, 60%. तर 700पैकी साधारण 420 425पर्यंत हे प्रमाण हे टू व्हीलरच्या मृत्यूचं आहे, टू व्हीलरच्या वाहनधारकांच्या मृत्यूचं आहे. सेम याच्यातली आत्ताच्या एप्रिलपर्यंतचे आकडे माझ्याकडे आहे. ह्यावर्षी जानेवारी टू एप्रिल आणि मागच्या वर्षीचं जानेवारी टू एप्रिल ह्याचं कंपॅरिझन आहे. ह्याच्यामध्ये मागच्या वर्षी 200 ह्या 4 महिन्यामध्ये 252 लोक मृत्यू पडले होते आपल्या जिल्ह्यामध्ये, पूर्ण जिल्ह्याची आकडेवारी आहे ही. आणि ह्या वर्षी थोडं जस्ट कमी झालेलं आहे, 244 मृत्यू झालेले आहेत. पण ही जी संख्या आहे ह्यातली 701 ही जी मागच्या पूर्ण वर्षभराची आहे याच्यातले 60% म्हणजे अराऊंड 400 हे टू व्हीलरचे मृत्यू आहेत. तर आपल्याला ह्याच्यावर विशेष लक्ष देऊन हे जे 10%चं टार्गेट आपल्याला
शासनाकडून आलेला आहे, त्या अनुषंगाने आपल्याला याच्यावर फोकस करून करावं लागेल असं आहे. याच्यामध्ये हेल्मेट हा एक मुद्दा कायम आपल्याकडे दुर्लक्षित असलेला मुद्दा आहे, तर त्याच्यावरही आपल्याला काम करावं लागेल. शहर वेगळं आहे. हां, 701 पैकी 170 मृत्यू हे शहरामध्ये आहेत, ज्याच्यातले 60% कॅल्क्युलेट केले तर सुमारे 100 मृत्यू आपल्या पोलीस आयुक्तालया हद्दीमध्ये आहेत, जे दुचाकीने झालेले आहेत. 701 पैकी 170 मृत्यू हे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहेत आणि 531 हे ग्रामीण हद्दीत आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये. आणि त्याचं एज वाईज सुद्धा डिव्हिजन आम्ही केलेलं आहे, जेणेकरून एज वाईज जर डिव्हिजन त्याचा अभ्यास केला तर सर्वसाधारणतः 18 ते 40-45पर्यंत हे जे मृत्युमुखी पावलेल्या व्यक्तींचं वय आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जे तरुण वर्ग आहे, जो म्हणजे कमवता पुरुष आहे घरामधला, तो ह्याच्यामध्ये गेलेला आहे आणि त्या कुटुंबाचं अतोनात आणि म्हणजे कधीही आयुष्यामध्ये भरून न येणारं असं नुकसान त्या कुटुंबाचं झालेलं आहे. आपल्याला माहीत असेल की मागच्या महिन्यामध्येच आमच्या हर्सूल पोलीस स्टेशनचा एक अंमलदार फॅन रिपेअर करण्याकरता तो फुलंब्रीला गेलेला होता आणि तो नेहमी हेल्मेट घालत होता, परंतु परत येत असताना रात्रीच्या वेळी गडबडीत त्याने हेल्मेट घातलं नाही आणि त्याचं स्पीड अतिशय हळू असताना देखील मागून दुसऱ्या मोटरसायकलने धक्का दिला, खाली पडला आणि रोडवरती त्याला हेड इंजुरी झाली. रोडवरची डोका पडला आणि तो मृत्युमुखी पडला. कालच साताऱ्याच्या हद्दीमध्ये तुम्हाला माहीत असेल की 3 मुली मोटरसायकलवरती स्कूटरवरती जात असताना पडल्या आणि त्याच्यातली एक मुलगी जी आहे ती अशा प्रकारे मृत्युमुखी पार झालेली आहे. एकंदरीत बघा की आपण ह्याच्यामध्ये आता प्रामुख्याने आपल्या सगळ्यांना माहीत असेल की हेल्मेट जर वापरलं, ह्याच्यामध्ये लर्निंग पॉईंट जर आपण सगळ्यांनी विचार केला की हेल्मेट जर वापरलं तर आपल्याला हा अपघात हे टाळता येऊ शकतात आणि लोकांचे जीव ह्याच्यामध्ये वाचू शकतात. हा महत्त्वाचा लर्निंग पॉईंट आहे एकंदरीत संपूर्ण अभ्यास केला तर. त्याच्यामुळे आपल्याला बघा, आपण ज्या गोष्टी मुंबईला, पुण्याला आणि इतर शहरामध्ये होतात आणि आपलं आयुक्तालय आहे आणि कॉम्पॅक्ट शहर आहे आणि निश्चितच जर हेल्मेट जर परत आपले लोक पूर्वी वापरत होते आणि आता देखील त्यांनी वापर करायला हरकत नाही आणि सुरुवात केली पाहिजे असं म्हणजे RTO विभाग आणि आमचं असं एकत्रित असं मत झालेलं आहे. आणि कालची जी कमिटीची मीटिंग झाली त्याच्यामध्ये देखील संयुक्तिक सगळ्या डिपार्टमेंटने देखील त्याला दुजोरा दिलेला आहे की सर्वप्रथम आता आपण म्हणजे शहरामध्ये नागरिकांना आपण हेल्मेट घालायला सांगण्याच्या पूर्वी एक प्रशासकीय यंत्रणा म्हणून सर्व प्रशासकीय अधिकारी आणि अंमलदार प्रथम आपापल्या डिपार्टमेंटमध्ये हेल्मेट जे आहे आपल्या कार्यालयात येणारे जे आपले अंमलदार आहेत त्यांनी घालायला त्यांना आपण सांगूया अगोदर आठवडाभर. नंतर मग आमच्या पोलीसच्या कारवाईनंतर त्यांना भाग पाडूयात, कारण की गेल्या 1 महिन्यापासून सर्वसाधारणतः मी आयुक्तालयातील माझे जे अंमलदार आहेत जे इथं पोलीस लाईनमध्ये राहतात, आपण देखील बघितलं असेल बऱ्याच जणांनी की आम्ही 1 महिनाभर या ठिकाणी पहिल्यांदा त्यांना अवेअरनेसचा प्रोग्राम राबवला आठवडाभर आणि त्याच्यानंतर ACP आमचे भुजंग आणि त्यांच्या टीमनी मोठ्या प्रमाणावरती आमच्या अंमलदारांनाच त्यांनी आम्ही मोठ्या प्रमाणावरती केसेस केल्या आणि जवळपास आता आमचे 90 ते 95% अंमलदार हे हेल्मेट घालतात आयुक्तालयामधले. आणि अशाच प्रकारचे आम्ही आव्हान पोलीस स्टेशनमधल्या देखील आमच्या सर्व अधिकाऱ्यांना केलेलं आहे आणि आम्ही आता पोलीस स्टेशनवरती देखील हा ड्राईव्ह घेऊन आमच्या पोलीस स्टेशन आणि इतर ब्रांचेसमधील देखील अंमलदार जे 2 व्हीलर वापरतात त्यांनी हे वापरलं पाहिजे. त्याचबरोबर 4 व्हीलरवरती देखील त्यांनी सीट बेल्ट लावला पाहिजे. हे आम्ही, कारण की ह्या गोष्टी जर बेसिक जरी आपण सुरक्षेची उपाययोजना केली तर प्रत्येक व्यक्तीचा हा जीव महत्त्वाचा आहे, तो लाख मोलाचा जीव प्रत्येकाचा वाचू शकतो. सर्वप्रथम मी आता या बाबतीमध्ये सर्व आपल्या छत्रपती संभाजीनगर मधील जे आपले प्रशासकीय कार्यालय प्रमुख आहेत, डिव्हिजनल कमिशनर, म्युन्सिपल कमिशनर, कलेक्टर आणि इतर सर्व विभागाचे जिल्हा परिषद CO यांना मी देखील एक पत्र देऊन आवाहन करणार आहे की आपण देखील आपल्या कार्यालयातील सर्व अंमलदारांना, कारण की माझ्या म्हणजे कठाळे साहेबांनी मला सांगितलं की तिने मागच्या वर्षी हा प्रयत्न केलेला होता, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं प्रयत्न कुठं तरी कमी पडला. परंतु यावेळी आता कठाळे साहेब आणि पोलीस प्रशासन आम्ही असे एकत्रित या पद्धतीने काम करायचं ठरवलेलं आहे आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील मी विनंती करणार आहे की आपण सर्वात प्रथम सुरुवात ही आपल्यापासून करूयात आणि मग आपण लोकांना ह्याच्यामध्ये आवाहन करूयात आणि लोकांना आपण विनंती करूयात, जेणेकरून आपण ते देखील
हेल्मेट वापरायला सुरुवात करतील. तर आपण सुरुवातीचे हे 8-15 दिवस प्रशासकीय कार्यालयाच्या बाहेर आणि त्या ठिकाणी जाऊन आमचे अधिकारी थोडंसं अवेअरनेस करतील सर्वांना आणि त्याच्यानंतर त्यांचे मोटर व्हेकल ॲक्ट्स आणि रूल्सप्रमाणे मग दंडात्मक कारवाई करायला देखील सुरुवात करतील. त्याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम जे सरकारी अधिकारी अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना पहिल्यांदा आवाहन करणार आहोत. नागरिकांचा त्याच्यामध्ये समावेश नाही आहे. नागरिक मायामते हे पाहतीलच आणि मायामते ते देखील हे बघून स्वतःच्या सुरक्षेची काळजी करून आणि आपल्या कुटुंबाकरता आपण किती महत्त्वाचं हे प्रत्येकाला माहीतच आहे आणि ते निश्चितच हेल्मेट घालायला लागतील याची मला खात्री आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जे आपल्या शहरातले वैद्यकीय हॉस्पिटल्स आहेत, त्याच्यानंतर आपल्या जे काही एज्युकेशन संस्था आहेत त्यांना देखील आम्ही आवाहन करणार आहोत. वेगवेगळ्या जिथं किंवा शाळा ज्या आहेत, कॉलेजेस आहेत, ज्या ठिकाणी पालक आपापल्या मुलांना सोडायला येतात, तर अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी देखील ते प्रिन्सिपल्स आहेत, त्या वैद्यकीय शिक्षण संस्थेचे काही पदाधिकारी आहेत त्यांना देखील त्या संस्थेनं आवाहन करू की त्यांच्याकडे जो स्टाफ आहे आणि जे लोक आहेत त्यांना देखील तुम्ही हेल्मेट घालण्याकरता आवाहन करा. आणि मला असं म्हणणं आहे की शेवटी कुठली गोष्ट कंपल्सरी करून किंवा सक्ती करून होत नाही. स्वतःहून त्याचं महत्त्व जर समजून उमगून जर केले तर मला वाटतं की हेल्मेट घालणं हे किती प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याकरता महत्त्वाचं हे त्यांना कळेल. अशा प्रकारे आम्ही नियोजन केलेलं आहे आणि साधारणतः महिन्याभरानंतर आपण मग शहरातील नागरिकांना या बाबतीमध्ये आवाहन करून त्यांना देखील आम्ही अवेअर करू आणि जास्तीत जास्त नागरिक भविष्यामध्ये पुढच्या 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये कशा प्रकारे शहरामध्ये हेल्मेट घालतील याबद्दल आम्ही त्यांना जागरूक करून अवेअर करून आम्ही त्यांना आवाहन करू, जेणेकरून आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जी जीवितहानी आहे, तुम्ही बघितलं की शहरात जवळपास यावर्षी देखील आता ह्या 6 महिन्यामध्ये आपले अपघात जवळपास 6ने वाढलेले आहेत आणि फेटल मृत्यू देखील 8ने वाढलेले आहेत. त्याच्यामुळे आपलं शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होतं आहे, औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावरती होतं आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती कसं की शहराचा विकासाचा वेग देखील तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवरती जर बघा शेवटी कसं आहे की सुप्रीम कोर्टाने देखील ही गोष्ट कंपल्सरी केलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये हे होऊ शकतं, बरोबर आहे. आपण बघितलं इतर मोठ्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये होऊ शकतं. तर आपलं तर खूप छोटं शहर आहे, झालं का नाही, आणि कॉम्पॅक्ट शहर आहे. आपण सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर मला वाटतं की सर्व नागरिक ह्याला पॉझिटिव्हली प्रतिसाद देतील आणि आपण ही बाब करू अशी मला खात्री आहे. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा ह्याला जोडूनच महत्त्वाचा आणखीन एक विषय असा आहे की आपल्याकडे जवळपास 20-30% गुन्हे हे वाहन चोरीचे आपल्या शहरामध्ये होतात आणि आमच्याकडे जे काही वाहन चोरीचे गुन्हे जे डिटेक्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये आम्हाला अशा बाबी निष्पन्न झालेल्या आहेत की हे वाहनं जी चोरलेली आहेत ही आपल्या शहरामध्ये जालनाला किंवा अहिल्यानगरमध्ये जाऊन विकली जातात. सर्वसाधारणतः लोकांना सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला कागदपत्र बनवून देतो, अजून माझ्याकडे यायचे आहेत किंवा काहीतरी बनाव केला जातो आणि स्वस्तामध्ये वाहनं विकली जातात आणि लोक त्या स्वस्ताच्या वाहनाला आमिषाला बळी पडून ती वाहनं खरेदी करतात. आता आम्ही बऱ्याच वेळा नाकाबंदी असेल किंवा आमचं ट्रॅफिकचं चेकिंग असेल त्यावेळी वाहनाची कागदपत्राची मागणी करतो, परंतु बऱ्याच जणांकडं वाहनाची कागदपत्र फक्त 25% लोकांकडं राहतात. मी माहिती घेतली आमच्या अधिकाऱ्यांशी बोलून आणि मग काही लोकांची झेरॉक्स कॉपीज असतात किंवा डिजिटल लॉकरमध्ये स्वतःच्या मोबाईलमध्ये असतात, परंतु प्रत्यक्षात त्या वाहनाचे काही नंबर देखील डुप्लिकेट आहेत असं आम्हाला आढळलेलं आहे. आणि अशा प्रकारे जर समजा जवळपास 800 ते 1000 मोटर व्हेकल जर आपले टू व्हीलर्स चोरीला जात असेल तर मोठ्या प्रमाणात चोरीची वाहनं देखील शहरामध्ये फिरण्यास असण्याची शक्यता आहे. आणि चोरीच्या आता आपल्याकडे आम्ही गेल्या 3 महिन्यापासून आपल्याकडचे जे हॉस्पिटल्स आहेत, कॉलेजेस आहेत आणि मॉल्स आहेत त्या सगळ्यांची बैठका आमच्या क्राईम ब्रँचच्या PIनी आणि पोलीस स्टेशनच्या PIनी घेतलेल्या होत्या आणि त्यांच्या सिक्युरिटीला आम्ही अलर्ट केलेलं होतं. ते वाहन चोरी करणारे जे आरोपी आहेत त्याचे फोटोग्राफ्स आपण दाखवलेले होते आणि त्या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याचं कव्हरेज आपण वाढवलेलं होतं. ट्रॅफिक ब्रँचकडून पोलीस स्टेशनकडून त्या ठिकाणी जाऊन अनाऊन्समेंट देखील केलेली होती, जेणेकरून आमचं गेल्या जवळपास 2-3 महिन्यामध्ये वाहन चोरीचं प्रमाण हे जवळपास 100पेक्षा जास्त कमी झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आता पॅरलल आमचा एक असा विचार आहे की
सर्व नागरिकांना आपल्याकडून एक आव्हान आहे की लोकांनी आपल्या गाडीच्या बरोबरती वाहनाचे आपले कागदपत्र जे आहेत हे जर झेरॉक्सचा सेट हे आपल्यासोबत ठेवावा किंवा डिजिटल लॉकरमध्ये सुद्धा मोबाईलमध्ये ते ठेवावं, कळलं का नाही. आणि अशा प्रकारे तुम्हाला जर कोणी वाहन जर विकलं असेल सेकंड हँड मार्केटमध्ये आणि तुम्हाला सांगितलं असेल की मी तुम्हाला कागदपत्र आणून देतो, हे करून देतो, आणि अजून दिलं नसेल, 6 महिने झाले, 3 महिने झाले किंवा वर्षभर झाले, तर ते आमच्या ट्रॅफिक ब्रांचला आणि पोलीस स्टेशनला सांगावं, जेणेकरून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टोळ्या असतील किंवा जर आरोपी असतील तर गुन्हेगार असतील तर त्याची माहिती आम्हाला मिळेल. आणि आपल्या शहरामध्ये जे वाहन चोरी होतात त्या सोन्याचं प्रमाण जे आहे ते देखील घटेल आणि लोकांच्या वाहनं हे चोरी होणार नाहीत. त्यामुळे आम्ही वाहनांचे कागदपत्राचा आग्रह हा आता आम्ही आमच्या ट्रॅफिक ब्रँचकडून आणि पोलीस स्टेशनच्या लेवलवरती देखील राबवणार आहोत. आणि मला खात्री आहे की आपल्या शहरातील नागरिकांच्या 2 व्हीलरच्या सुरक्षेकरता, 4 व्हीलरच्या सुरक्षेकरता आणि हे बेसिक नियमावली आहे. म्हणजे ही सांगण्याची काही गरज नाही की आपल्याकडं आपल्या वाहनाची कागदपत्र, आपलं ड्रायव्हिंग लायसन्स हे सोबत ठेवलं पाहिजे. आणि हे बंधनकारक आहे. जर तुम्ही वाहन चालवता तर तुमच्याकडं 4 व्हीलरचा लायसन्स, 2 व्हीलरचं लायसन्स असलं पाहिजे किंवा तुम्ही जे वाहन चालवता त्या वाहनाची कागदपत्र आपल्याकडं असणं हे अपेक्षित आहे. आपण जो वेळ देतो 2 महिन्याचा काही जास्त वाटत नाही. हेल्मेट जनजागृती झाली असते. नाही आम्ही आमचा प्रशासकीय यंत्रणेवरती 15 दिवसामधून करतो आहोत, 15 दिवसामध्ये. आणि 2 महिने नाही, आम्ही 1 महिन्यामध्ये सहकारी कार्यालय सगळं कव्हर करणार. त्याच्यामध्ये 1 महिन्यामध्ये आम्ही कॉलेजेस करणार, त्याच्यामध्ये हॉस्पिटल करणार, मॉल्स करणार, हे प्रिमायसेस करणार. आणि नंतर आम्ही रस्त्यावरती हे सुरू करणार या गोष्टी. म्हणजे 1 महिन्यामध्ये आम्ही प्रशासकीय यंत्रणा आणि बाकीचे कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स, मॉल्स या बाबी कव्हर करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आम्ही मग नागरिकांकडे येणार आहोत. माझ्या मते 1 महिन्याच्या कालावधीमध्ये होत असलेली कारवाई बघून स्वतःहून नागरिक सुरू करतील. तरी कारवाई किती दिवस सॉरी, कारवाई चालणार किती दिवस? आपण ही कारवाई चालू करतो, मध्ये तिला स्टॉप करतो, पुन्हा काहीतरी प्रेशर. प्रश्न कसा आहे बघा, माझं हे म्हणणं आहे की आम्हाला प्रेशर वगैरे कोणाचं काही येत नाही, पहिलं मी स्पष्ट करतो. दुसरी गोष्ट की प्रत्येक वेळी कारवाईच्या भीतीपोटी लोकांनी नियम पाळावेत हे चुकीचं आहे. देशाचे संविधान हे म्हणतं की आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचे नियम आणि कायदे हे आपल्याला माहिती आहेत आणि त्या नियमाने आणि कायद्याने प्रत्येक नागरिकाने राहिलं पाहिजे. त्याच्यामुळं प्रत्येक वेळी पोलीस उभा आहे आणि त्याच्यातच मी सिग्नलवरती उभा राहीन आणि आता पोलीस दिसत नाही तर मी सिग्नल तोडीन, हे जर अपेक्षित होऊन जर नागरिक जर करायला लागला. कारण की बघा, पोलिसांची संख्या ही मर्यादित आहे. मर्यादित संख्येमध्ये पोलीस आपली काम आणि कारवाई करत राहतात, परंतु सेल्फ डिसिप्लिन नावाची देखील एक गोष्ट असते. आणि प्रत्येक नागरिक हा डिसिप्लिन आहे हे मी समजतो आणि ते डिसिप्लिन नागरिक आपलं काम करतील. विषय असा आहे की तुम्ही हेल्मेट तुम्ही मुख्य पकडले आहे, परंतु रस्त्याचं खूप घटना आहेत, खड्डे आहेत किंवा हे अशा कारणामुळे पण अपघात होतात. यामध्ये जी काही बॉडीज आहेत त्यांच्याकडून जे काही अपेक्षित तुम्हाला आहे, सिग्नल खूप बंद आहे, या बाबतीत तुम्ही काय सूचना केलेल्या आहेत आणि काय महत्त्वाचे बदल तुम्ही सांगितले? बघा, जोडून माझा एक प्रश्न आहे सर. तुम्ही आता हा जो उपक्रम राबवत आहे तो योग्य आहे, परंतु शहरामध्ये रिक्षांचं जर प्रमाण पाहिलं तर 32,000 रिक्षा इथं परमिट दिलेले आहेत किंवा असतील नसतील, परंतु जे विना क्रमांकाच्या हॅवा सुद्धा शहरात जवळतात म्हणजे फिरतात. आणि लेफ्ट लाईन क्लिअर नसणं, रस्त्यांच्या जे रुंदीकरण आहे ते सुद्धा नाही आहे. फक्त नागरिकांनाच तुम्ही हे करणार आहात का? प्रशासन म्हणून आज महापालिकेचं कोणी चालले अधिकारी सुद्धा दिसत नाही, म्हणजे पोलीस आणि आरपीओनच हेच करायचं. काल झालं ॲक्च्युली. नाही, काल झालेली मीटिंग एक लक्षात घ्या. काल आमची सर्व डिपार्टमेंटची संयुक्त बैठक झाली. महानगरपालिका त्याच्यात महानगरपालिका ज्यांच्या अखत्यारीमध्ये जे रोड येतात ते सगळे हेड ऑफ द डिपार्टमेंट सगळे होते, काल का नाही. बघा, ज्यावेळी आपण ह्या अपघातांचं सविस्तर आकलन करतो, अभ्यास करतो, त्याच्या अभ्यासातून ज्या काही गोष्टी समोर येतात त्याच्यामध्ये आलेली ही बाब आहे की 100च्या वर आपले मृत्यू हे बिना हेल्मेट न घातल्यामुळे 2 व्हीलरचे होतात, काल का नाही. मी जसं माझ्या कर्मचाऱ्याचं उदाहरण दिलं, पोलीस कर्मचाऱ्याचं, की तो रस्त्यावरून पडला आणि तो मृत्युमुखी पडला प्लेन रस्त्यावरती. मग त्याच्यावरती कुठला खड्डा नव्हता, काही नव्हता, आणि दुसऱ्या वाहनाने त्याला धडक दिली म्हणजे, आणि त्याच्यामुळे ही घटना झाली, काल का नाही. तर त्याच्यामुळे ते बघा, प्रत्येक
प्रत्येक जीव वाचवण्याकरता जो जो प्रयत्न करायला पाहिजेत. बाकी रस्त्याच्या बाबतीमध्ये, रहदारीच्या बाबतीमध्ये, सिग्नलच्या बाबतीमध्ये किंवा इतर प्रश्नांच्या बाबतीमध्ये आम्ही इतर डिपार्टमेंटची RTO आणि पोलीस विभाग आम्ही पत्रव्यवहार करतो आहे, मीटिंग घेतो आहे, बोलतो आहे आणि त्या विभागाला आम्ही जागरूक पण केलेलं आहे की तुम्ही तुमच्या या संदर्भातली जी कामं राहिलेली आहेत ती तुम्ही करावीत. कळलं का? आणि मला खात्री आहे की त्या डिपार्टमेंटकडून त्या गोष्टीची पूर्तता होईल. पत्रव्यवहार सर 10 वर्षापासून सुरू आहे, अजून काही झालेलं नाही. नाही, आता बघा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मॅडम मी तो पत्रव्यवहारचं ते काल नाही, ॲक्च्युली हा, सविस्तर पहिलेच झालं, मोठ्या- विभागाने हजारो सविस्तर पत्र झालं. पाठवलेले आहेत. पण त्याच्या सहीत झालं की इतके पत्र दिलं हे मोजून सांगून झालं काल आम्ही त्यांना. स्लाइडवरती काल त्यांना दाखवली पत्र इतकी की दिलेली आहे. त्याचे तर पत्राचे number CP सहित त्याला सांगितलं की सरांनी तुला इतके त्यांना पत्र आता टाइमलाईन दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांनी ॲग्री केलेलं आहे की पावसाळा सुरू होण्याच्या आधी शहराच्या आतमधली जी काही म्हणजे सगळ्यांचं आपलं माहिती असलेलं उदाहरण म्हणजे तो अंडरपास शिवाजीनगरचा, तो एक उदाहरणादाखल घेऊ आपण. तर जे जे पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणं आवश्यक आहे ते सगळे टाइम बाउंड सरांनी काल सांगितलेलं आहे. सगळ्यांनी ॲश्युरन्स दिलेला आहे. एकूण पत्रव्यवहार किती केलेला आहे तुम्ही टोटल असं आहे कोणत्या कामासाठी नंबरिंगमध्ये? किती टाइम बाउंड दिलाय तेच आम्हाला अपेक्षित आहे की तुम्ही सांगावं. त्यांना तुम्ही जे सांगितलेलं आहे की सिग्नल किती करावे किंवा कोणते रस्ते तुम्ही मोकळे तुम्ही सांगितलेलं आहे, असं जर तुम्ही आणखी सांगितलं तर म्हणजे तुम्ही नागरिकांना तर सांगताच आहे. पण नाही, त्याचे डिटेल्स खूप सर्व आहेत. म्हणजे DCP ट्रॅफिक तुम्हाला ते सविस्तर डिटेल देतील. आम्ही त्यांना काय काय सांगितलेलं आहे, म्हणजे इवन रिक्षाचे स्टँड कुठल्या ठिकाणी कुठल्या स्पॉटला पाहिजेत इतके डिटेल दिलेले आहेत आम्ही. 27 नोटिफाईड कळलं का नाही? इवन हातगाडीच्या संदर्भामध्ये जो हातगाडीचा विषय आहे त्याच्याबद्दल पण स्पेसिफिक सांगितलेलं आहे की हातगाड्यांच्यामुळं आपल्याकडं गेल्या इतक्या वर्षामध्ये वेगवेगळे कायदे सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ह्या अनुषंगाने आपल्याला एक हातगाड्याची पॉलिसी जी आहे ती आता महानगरपालिका आयुक्त त्यांचं प्लॅनिंग चालू आहे, ते देखील लवकर करतील. सर आपण अतिक्रमण काढलं, सगळं जालना रोडचं बरंच काढलं किंवा जळगाव रोडचं काढलं, पण महापालिकेकडनं अजूनही समजा ते सर्व्हिस रोडचं काम नाही झालं किंवा अर्धवट सगळ्या गोष्टी आहेत. रस्त्यावरती बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहे, त्याच्यावरती कुठली कारवाई होत नाही. ते वारंवार आश्वासनं देतात, ते करत नाहीत. आपले लोक जातात करतात तर तिथं विरोध होतो बऱ्याच वेळा. ह्याच्यावरती काही चर्चा झाली आहे का त्यांच्याशी? नाही, बघा आता अतिक्रमणाचा ट्रॅफिक काही थांबलेला नाही आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये रहिवासी भागातलं अतिक्रमण काढू नये हे माननीय कोर्टाचे आदेश असल्यामुळे आपण ते थांबलेलं आहे. परंतु इतर जे अतिक्रमणाचं जेव्हा महानगरपालिका कमर्शियलचं किंवा इतर ठिकाणचं घेतं तर आम्ही बंदोबस्त त्यांना पुरवत आहोत. तुम्ही बैठलं मध्ये खाम नदीतलं पण अतिक्रमण होतं तर आपण ते काढलं मोठ्या प्रमाणावरती आणि त्यांचं पॉझिटिव्ह सहकार्य असतं. आणि फक्त तुम्ही म्हणता की जे अतिक्रमण काढलं त्याच्यानंतर त्यांची फंडची त्यांची मागणी लवकरच पूर्ण होईल आणि शेवटी कसं आहे की त्यांच्यात उत्पन्न देखील हे अतिक्रमण काढल्यामुळे वाढलेलं आहे आणि निश्चितच महानगरच्या त्या प्लॅनिंगमध्ये आहे की सर्व्हिस रोड्स किंवा इतर सुविधा त्यांचा देखील प्रयत्न आहे. कारण की हे जे आपण अतिक्रमण काढलेले आहे हे पुढच्या 50 वर्षात येणाऱ्या शहराचा विकासाच्या अनुषंगाने आपण ते केलेलं आहे आणि मला खात्री आहे की निश्चितच ते देखील पुढचे रोडचे डेव्हलपमेंट सर्व्हिस रोड होतील भविष्यात. आपण एक पत्र दिलं होतं त्यात 32 लेफ्ट टर्नचा आपण आकडा आणला होता की 32 लेफ्ट टर्न मोकळे होणार, ते काही झाले नाही. त्याच्यानंतर आता अशी स्थिती आहे की शहरात कुठून कोणत्याही मार्केटमध्ये जर गेलो, टीव्ही सेंटर असेल किंवा फुलमंडी असेल, तिथं नेहमी वाहतूक कोंडी असते आणि नेमकं गाडी कुठे लावायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यासाठी एक काय आपण नाही, बघा आता त्याच्या पार्किंगच्या बाबतीमध्ये म्हणजे पार्किंगचे बोर्ड्स P1 पार्किंग, P2 पार्किंग, कळलं की नो पार्किंग, हे सर्व ज्या बाबी आहेत हे आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत. तुम्हाला सविस्तर ते प्रस्तावाची डिटेल आमचे DCP SP देतील. नाही, आता नाही, आता ऐकून घ्या. आता आम्ही त्यांच्याशी रेग्युलर मी संपर्कात आहे आणि खात्री आहे की पॉझिटिव्हली या गोष्टी आता होतील. ते वाहतूक शाखेचं कामाचं सगळं ते नागरिक मित्र पथक करतं. ते उचले तिकडे पूर्ण ते ठराविक ठिकाणी गाड्या वाहन उचलून घेतात, दंड मोठमोठा लावतात, लोकांचा विरोध होतो. ते खरं मुख्य काम हे वाहतूक शाखेचं आहे. टोईंग टोईंग वेगळं. ते सगळं त्यांनी स्वतःकडे घेतलं. त्यांचे लोक दमदाटी करतात सगळे, ह्याचा विरोध आहे खूप लोकांचा. ह्याच्यावरती काही नियमाप्रमाणे लावल्यानंतर पण उचलतात. म्हणजे ठराविक ठिकाणी कारवाया करतात स्पेसिफिक. प्रॉब्लेम काय होतं सर, ट्रॅफिक कर्मचारी सिग्नल उभं राहिल्यानंतर इथलचे लोक त्याला म्हणजे दोष देतात, उचलणारे ते दोष हां, ते आहे, बरोबर ॲलिगेशन्स आपल्या ह्याच्यावरती होतात. बरोबर. गेल्या 2 वर्षापासून म्हणजे माझ्या मते बरेच दिवस झाले, 2 वर्षाच्या आसपास झाले, आपल्या आस्थापनेला यांनी RTOनी पत्र दिलं होतं की तुमच्या कार्यालयात येणाऱ्या सर्व वाहनांना हेल्मेट सक्ती असावी. त्याच्यात
शैक्षणिक संस्थेला पण दिलं आणि सरकारी कार्यालयात दिलं. कंपन्यांमध्ये दिलं होतं, MIDC दिलं होतं, त्यांनी दिलं होतं. आपल्या कार्यालयाला सुद्धा ते पाळलं नाही. आता तुम्ही स्वतः या याच्यात उतरल्यावर काही फरक पडत असं वाटतं, कारण यांनी तर बऱ्याचदा दिलं. ते आमच्या कार्यालयात फरक पडला ना महिन्याभरामध्ये. मी सांगितलं ना सुरुवातीलाच तुम्हाला. तुम्ही त्यांना नाही म्हणजे आता फरक पडलेला आहे. तुम्ही बघा माझ्या कार्यालयात येणारे अधिकारी कर्मचारी सगळे टू व्हीलरवाले हेल्मेट घालतात. त्यांनी 2 वर्षापासून ती जनजागृती करतात. आपल्या इथं पण दिलं होतं. नाही बघा, आपण कसं आहे, भूतकाळात बघण्यापेक्षा आता सध्या आजच्या वर्तमान काळात आणि पुढच्या भविष्य काळात बघूया आणि आपण चांगली कारवाई करून फेटॅलिटी आपण कमी करूया. म्हणजे हे यांना आता माहीत आहे, हीच जागृती आहे. सर, ट्रॅफिकच्या बाबतीत रिक्षावाल्यांचा पिकअप पॉईंट आणि ड्रॉप पॉईंटसाठी खूप दिवसापासून पाठपुरावा आहे. ट्रॅफिक महानगरपालिकेवर ढकलते, महानगरपालिका RTOवर ढकलते, पण होत काही नाही. त्यामुळे ट्रॅफिकच्या समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली. मी सांगितलं ना, ट्रॅफिकचे रिक्षाचे थांबे आणि आता रिक्षाचा नंबर तर जास्त, हे फॅक्ट आहे. काल काय हां बघा, नवीन परमिट जे आहेत माहिती मार्चपासून 8 मार्चपासून बंद. मार्चपासून त्यांच्याकडून बंद करण्यात आलेले आहेत. परंतु आता नवीन ज्या रिक्षा आहेत, तो तुमच्या ई रिक्षा ना, कुठल्या ई रिक्षा ज्या आहेत त्याला परमिट नसल्यामुळे त्या मोठ्या प्रमाणावरती लोक खरेदी करत आहेत आणि त्या सुरू होत आहेत. त्याच्यामुळं बघा, वाढणाऱ्या शहरीकरणाबरोबरती ही वाहनं देखील वाढणारच आहेत. परंतु त्याच्याबरोबरती आपण नियोजन आणि प्लॅनिंग करतो, ठीक आहे. नियोजन प्लॅनिंगमध्ये काही गोष्टी राहिल्या असतील, परंतु आता ह्याच्यामध्ये गोष्टी प्राधान्याने पुढाकार घेऊन महानगरपालिका आयुक्तांशी आणि इतर डिपार्टमेंटशी आपण कोऑर्डिनेट करून जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये कशी सुधारणा करण्यात येईल त्याचा प्रयत्न राहील आपला. सर, ई रिक्षाचा अजून एक विषय असा आहे, ई रिक्षाला जी नंबर प्लेट आहे ती ग्रीन कलरची आहे. काही जरी झालं, CCTV कॅमेऱ्यात जरी आलं, ती क्लिअर दिसत नाही. याच्यावर काय करायला पाहिजे? कारण की ट्रॅफिक याच्यात जरी ही ती धरल्या गेली तरी ती दिसत नाही आणि काही गुन्हे जरी असले तरी तो नंबर क्लिअर होतो. असं तर काही नाही आहे, दिसते. आमच्या कॅमेऱ्यात दिसतात त्या सगळ्या, चेक आमच्या करता कॅमेऱ्यात दिसतात. तुम्ही चेक करा, आमच्या ह्याच्यात दिसतात त्या. सिटी जो सिग्नल है वहाँ पे जो CCTV लगे हुए उसका अपडेट क्या है तो पण विषय झाला का? CCTV के सिग्नल के पास सिग्नल CCTV अपने पास CNPR देखिए CNPR कैमरे है और उसके हिसाब से जो भी फाइन लगता है ट्रैफिक के ब्रांचेस हमारे लगा रहे हैं. मतलब पूरी CCTV चालू है नहीं ऐसा नहीं है. देखो, अभी शहर में अभी MGP का काम चालू है, काफ़ी का रोड का काम चालू रहता है, तो केबल उखड़ जाती है, ये भी सच बात है ना. लेकिन अभी कल ही मेरी MGP से GVPR से बात हुई थी, तो हम उन लोग उनके पीछे लग के वो वापस वो चालू कर लेते हैं. ऐसी कुछ बात नहीं है. मागे अत्याधुनिक CCTV कॅमेरेची नोंदणी केली होती. माननीय पालकमंत्री महोदयांनी वाळूंज कारण की आपल्याकडे शहरी भागामध्ये 700 कॅमेरे आहेत, परंतु त्या परिसराकरता आता तो 32 कोटीचा प्रस्ताव जो आहे तो माननीय पालकमंत्री महोदयांनी मान्य केलेला आहे. आणि त्याचा फर्स्ट स्टेपमध्ये किती 6 कोटीचे आले सर. 6 कोटी 240 लागणार आहे. हां 6 कोटीचे 240 पूर्ण एम वाढून वाळूंज त्या परिसरामध्ये. आणि आपल्या शहरामधले सुद्धा जे CCTV आहेत आणि की 2017-18ची आपली यंत्रणा आहे जुनी, ती देखील अपडेट करण्याबद्दल मी आमच्याकडून प्रस्ताव वगैरे पाठवलेला आहे, जेणेकरून शहरामध्ये देखील, कारण की जे कॅमेरे आहेत त्याचा क्वालिटी दर्जा तुम्ही बघितला असेल की काही पूर्वीच्या जुन्या गुन्ह्यांच्या मध्ये आपल्याला विशेषतः आपल्या ह्याच्यामध्ये तो चैतन्य तुपेच्या केसमध्ये तो अनुभव घेतलेला होता. तर ते देखील मेगापिक्सेल वाढवून टेक्निकली त्याच्यामध्ये काही नवीन कॅमेरे बसण्याचे देखील म्हणजे आपला त्याच्यामध्ये प्रयत्न आहे. प्रस्ताव दिला दिला. किती आवश्यक नाही तशी आवश्यकता जर मिळाली तर सगळेच बदललेले चांगले, कळलं की नाही. अपेक्षित आहे तेवढे. अपेक्षित असं नाही, पण बघा कुठलीही बघा नवीन टेक्नॉलॉजी ही भविष्याच्या दृष्टीने, जसं आपण पाणीपुरवठा योजना आपल्या शहराची आहे तशी कुठलीही टेक्नॉलॉजी दररोज बदलत असते. त्यामुळे प्रत्येक घटकाला वाटतं की आपल्याकडे लेटेस्ट चांगली आणि स्ट्रॉंग अशी सुविधा असावी. त्याच्यामुळं आपलाही प्रयत्न राहील की आपली चांगली सिस्टीम आपल्या शहराकरता मिळावी.